मुत्तहदा काउंसिल एमएमसी ज़िला बीजापुर और बीजापुर शहर के ज़िम्मेदारों की जानिब से डिप्टी कमिश्नर को एक मेमोरेंडम पेश किया गया है और ये मेमोरेंडम आलमगीर शाही ईदगाह के तहफ़्फ़ुज़ के हवाले से पेश किया गया है। ऐसी इत्तलाएँ मिल रही थी कि शोलापुर रोड के उस जानिब से इंक्रोचमेंट वगैरह हटाए जाने की कार्रवाई हो रही है, बल्कि कार्रवाई चल रही है। इसी कार्रवाई के होते हुए मुमकिन है कि आने वाले दिनों में आलमगीर ईदगाह को डेमोलिश करने की भी कार्रवाई हो सकती है। ये ऐसी इत्तलाएँ मिल रही थी, तो अव्वल फ़ुर्सत इस हवाले से हम सब ने इस सिलसिले में डिस्कशन किया, मशवरा किया। टपाल इंजीनियर साहब इस सिलसिले में आगे हैं, लाहौरी वकील साहब हैं और शहर के सारे ज़िम्मेदारान हैं। हम सब ने आपस में मशवरा किया कि आज चल करके हम डिप्टी कमिश्नर के नॉलेज में वो सारी तफसीलात ले आएँ जिसका जानना डिप्टी कमिश्नर के लिए ज़रूरी है। तो आज हमने एक मेमोरेंडम पेश किया और उस मेमोरेंडम के साथ जो ज़रूरी दस्तावेज़ात हैं ईदगाह के हवाले से, चूँकि ये हज़रत औरंगज़ेब आलमगीर रहमतुल्लाह अलैह के ज़माने में बनाया गया ईदगाह है, इसकी तारीख़ है, इसकी हिस्ट्री है और बहुत ही मुस्तनद किताबों में इसकी तफसील मौजूद है। और उसके साथ साथ ये कर्नाटका वक्फ बोर्ड के गैज़ेट में भी है, गैज़ेटेड प्रॉपर्टी है और इस पर बाज़ाब्ता तौर पर हाई कोर्ट का स्टे भी है। ये सारी तफसीलात हमने डिप्टी कमिश्नर के सामने पेश की। तो डिप्टी कमिश्नर से हमने ये भी गुजारिश की है कि आप अव्वल फ़ुर्सत वक्त निकाल करके ईदगाह विज़िट करें और ईदगाह की अहमियत जानें, ईदगाह की तारीख़ी हैसियत जानें कि ये कितनी पुरानी इमारत है और किस कदर अहमियत की इमारत है। हमने उनसे गुजारिश की है तो उन्होंने वादा किया है कि आने वाले दिनों में जल्द अज जल्द वो ईदगाह विज़िट करेंगे। इस सिलसिले में हम तमाम से कहना चाहेंगे कि ये एक तारीख़ी शहर की तारीख़ी इमारत है और दस्तावेज़ात इसके मौजूद हैं और हाई कोर्ट का ऑर्डर मौजूद है, वक्फ की प्रॉपर्टी है। इस प्रॉपर्टी का तहफ़्फ़ुज़ बीजापुर के सिर्फ मुसलमानों की ज़िम्मेदारी नहीं है, बल्कि तमाम बीजापुर के रहने बसने वालों की ज़िम्मेदारी है। सारे बीजापुर के शहरियान की ज़िम्मेदारी है कि हम ऐसी इमारतों का तहफ़्फ़ुज़ करें। हम बाबा साहेब अम्बेडकर के बनाए हुए कानून का एहतराम करते हैं, हमारे देश के संविधान का एहतराम करते हैं और हमारे देश के संविधान की रोशनी में हाई कोर्ट्स में जो भी कार्रवाई होती है हम उसका एहतराम करते हैं। हम सिर्फ इंतज़ामिया से यही कहना चाहेंगे कि हाई कोर्ट का इस पर स्टे है और स्टे के होते हुए इस तरह की कोई कार्रवाई कतई तौर पर न की जाए और इसका तहफ़्फ़ुज़ करना ये हमारी भी ज़िम्मेदारी है और इंतज़ामिया की भी ज़िम्मेदारी है। उम्मीद है कि आने वाले दिनों में डिप्टी कमिश्नर और ज़िला इंतज़ामिया इसके तहफ़्फ़ुज़ के लिए बेहतरीन इक़दाम करेंगे और बीजापुर में हमारा यहाँ का जो माहौल है हिंदू मुसलमानों का, आपस में हम प्यार मोहब्बत से रहे हैं, किसी भी मसले में लेकर किसी इख्तलाफ का शिकार नहीं हुए हैं। ये इस अच्छे माहौल को बरकरार रखा जाएगा और आने वाले दिनों में इस ईदगाह के तहफ़्फ़ुज़ के लिए जो भी ज़रूरी कार्रवाई होगी ऐसी कार्रवाई डिप्टी कमिश्नर की जानिब से होगी। जैसा कि इंजीनियर साहब बता रहे हैं कि ईदगाह से बिल्कुल अपोजिट रास्ते पर आप अगर रास्ता बड़ा बनाना चाहते हैं, तोसी करना चाहते हैं तो वहाँ गुंजाइश है इसकी। एसपी ऑफिस का जो कंपाउंड है उस कंपाउंड से लेकर के आप पूरे कॉर्नर तक, मेन रोड तक मतलब है कि आप रोड की तोसी कर सकते हैं, इसकी गुंजाइश है। हमें उम्मीद है कि इस तरह की कार्रवाई होगी और ईदगाह का तहफ़्फ़ुज़ होगा। ईदगाह का तहफ़्फ़ुज़ ये इंतज़ामिया की भी ज़िम्मेदारी है, हम सब की ज़िम्मेदारी है और हम सब मिल करके इंशाअल्लाह ताला ईदगाह का तहफ़्फ़ुज़ करेंगे। इसके लिए चाहे कितने बड़े पैमाने पर इक़दाम करना पड़े हम इक़दाम करेंगे, मगर हम ईदगाह को हर हाल में बचाएंगे इंशाअल्लाह, हर हाल में उसका तहफ़्फ़ुज़ करेंगे इंशाअल्लाह। सर, वक्फ प्रॉपर्टी की आप जब बात कर रहे हैं तो हुबली के जो मोहम्मद शाह काजी दरगाह जो वो भी वक्त में थी तो उसे भी हटाया गया। देखिए, वहाँ की प्रॉपर्टी के हवाले से वो प्रॉपर्टी यकीनन वक्फ की प्रॉपर्टी थी, मगर हाई कोर्ट में केस चल रहा था। 16 दिसंबर को केस डिसमिस हो गया, वक्फ के अगेंस्ट में हुआ। उसके बाद फौरी तौर पर कार्रवाई करनी चाहिए थी लेकिन वक्त नहीं मिला और पता नहीं हुकूमत ने क्या जल्दबाजी की और जो वाक़या हुआ हमें इसका बहुत अफसोस है। ये नहीं होना चाहिए था, हमें आगे जाने का मौका तक नहीं दिया गया, डिविजनल बेंच तक जाने का मौका तक नहीं दिया गया। ये एक यकीनन जुल्म अजीम है, बहुत बड़ा जुल्म हुआ है, हम इसकी मजम्मत करते हैं। मगर यहाँ ईदगाह का इशू बिल्कुल डिफरेंट है। ईदगाह का इशू डिफरेंट इसलिए है कि ये हाई कोर्ट में इसका स्टे है। हाई कोर्ट में जब स्टे होता है तो उसका एहतराम करना ज़िला इंतज़ामिया की भी जिम्मेदारी है और कॉरपोरेशन के कमिश्नर की भी जिम्मेदारी है, पुलिस डिपार्टमेंट की भी जिम्मेदारी है और सारे हिंदुस्तानियों की जिम्मेदारी है
इसलिए कि हम अदालत को जब तक रिस्पेक्ट नहीं करेंगे तब तक हम इस मुल्क में अच्छा माहौल नहीं बना पाएंगे। हम अदालत के रिस्पेक्ट के पाबंद हैं और मुझे उम्मीद है कि हम सब मिल करके ईदगाह के तहफ़्फ़ुज़ में इक़दाम करते रहेंगे इंशाअल्लाह। राज्य के सीएम जो है भरोसा दिलाया है कि जहाँ जो रोड वाइंडिंग में जहाँ जहाँ मंदिर मस्जिद आएंगे उसे मैक्सिमम बचाने की कोशिश करेंगे, ये भरोसा दिलाया। ये भरोसा वो जाने, लेकिन हम अपनी इबादत गाहों के तहफ़्फ़ुज़ के लिए यही कहना चाहेंगे कि सबसे पहले हमें बेदार होने की ज़रूरत है, हमें जागने की ज़रूरत है। हमें जाग करके बेदार होकर के दस्तावेज़ात, ज़रूरी दस्तावेज़ात उसे दुरुस्त करने की ज़रूरत है और ये हमारा काम है। और हम कानून के दायरे में रह करके, हम अपने देश के संविधान के दायरे में रहते हुए जो कुछ कर सकते हैं हमें करना चाहिए। हमें किसी नेता पर, किसी भी पॉलिटिशियन पर कोई भरोसा नहीं है। सर, बीजापुर में अभी 77 एकड़ जो वक़फ़ की प्रॉपर्टी थी वो हमारी जो सिटी के एमएलए हैं उन्होंने सिटी स्टेट गवर्नमेंट के नाम पे किया है, उसके बारे में उसके सिलसिले में वक्फ बोर्ड कार्रवाई कर रहा है। आने वाले दिनों में उसकी तफसीलात आपको बता दी जाएंगी। एक ही बार बोला आज हमारे एमएमसी की तरफ से हमारे तनवीर पीरान साहब हमें आलमगिरी का शाही ईदगाह अतिक्रमण उधर से काटते आ रहे हैं, अतिक्रमण काढ़न दे है क्या एसपी ऑफिस का कंपाउंड है वो कंपाउंड से कर लेंगे। शाही इमारत है, कौन सी भी शाही इमारत रन दे उससे धक्का नहीं लगाना। वो आज नहीं बनाए, 400-500 साल पहले बनाए सही। और शाही इमारतों को धक्का न को लगाओ। तुम्हें बाजू के घर बनाए सो एक और करो, एक और कर को लो, उनको अच्छे जगह दो, पैसे दो, दे को रोड़ा बड़े बना लो कर को। हमें आज डीसी साहब को, हमें हमारे पूरे हमारे एमएमसी वाले, हमारे वारती साहब, खादरी वकील, अस्पात माशरकर साहब, बाबू, हमें पूरे मिला को आज अर्जी दी और कल प्रगति पर वाले भी देंगे सभी मिला को। ये शाही इमारत हैं, कैसा गोल घुमट है, 12 कमान, ऐसा रोड पर लक्ष्मी गुड़िया आती, सिद्धेश्वर गुड़िया आती, वो गुड़िया बचाना हमारा धर्म है, हमें बचाना हो पुरानी इमारत। तो इसमें कोई सियासी चाल है कर कुछ हमें डीसी साहब को मनवी देने आई, मनवी दिए और उसके ऊपर स्टे भी है। स्टे रहा तो भी रहता कि नहीं, ये पुरानी इमारत है, उसे धक्का नहीं लगाना कर बोले। तो मान्य ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಹಾಗೂ ಜಿಲ್ಲಾ ಆಡಳಿತಾಧಿಕಾರಿ ವಿಜಯಪುರ ಇವರಿಗೆ ಪ್ರಗತಿಪರ ಸಂಘಟನೆ ಹಾಗೂ ನ್ಯಾಯವಾದಿಗಳು ಹಾಗೂ ಆಲಮಗೀರ್ ಶಾಹಿ ಈದ್ಗಾ ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್ ಕಮಿಟಿ ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿಯ ಸದಸ್ಯರು ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು ಕೂಡಿಕೊಂಡು ಮಾನ್ಯ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗೆ ಹಾಗೂ ಜಿಲ್ಲಾ ಆಡಳಿತಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಮನವಿ ಮುಖಾಂತರ ಅವರ ಗಮನ ಸೆಳೆಯಲಿಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೀವಿ। ಏನು ವಿಷಯ ಅಂತಂದ್ರೆ ಈಗ ಬಿಜಾಪುರ ನಗರದಲ್ಲಿ ಅತಿಕ್ರಮಣ ತೆರವುಗೊಳಿಸುವ ಕಾರ್ಯಾಚರಣೆ ನಡೆದ ಬಂದಿದೆ ಅಂತ ತಿಳಿದು ಬಂದಿದೆ ಮಾಧ್ಯಮದ ಮುಖಾಂತರ। ಆದರೆ ಈಗ ಇಲೆಕ್ಷನ್ ಸದನು ನಡೀತಾ ಇದೆ, ಈಗ ಅಸೆಂಬ್ಲಿ ಚುನಾವಣೆ ಆಗು ಟೈಮ್ನು ಐತಿ। ಇದರಲ್ಲಿ ಮಾನ್ಯ ನಮ್ಮ ನಗರ ಶಾಸಕರಾದ ಬಸನಗೌಡ ಪಾಟೀಲ್ ಯತ್ನಾಳ್ ಅವ್ರದ್ದು ಆಟ ಈಗ ಶುರು। ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ಜಾತಿವಾದ ದಂಗೆ ಮಾಡಿಸೋದು, ಯಾರ್ದಾರೆ ಮನಿ ಕೆಡುವುದು, ಯಾರ್ದಾರೆ ಆಸ್ತಿ ಬೀದಿ ಪಾಲ್ ಮಾಡೋದು, ಅಭಿವೃದ್ಧಿ ನೆಪದಲ್ಲಿ ಯಾರ್ದಾರೆ ಮಸೂತಿ ಕೆಡುವುದು, ಯಾರ್ದಾರೆ ದರ್ಗಾ ಕೆಡುವುದು, ಒಟ್ಟು ಜಾತಿವಾದ ಕೋಮುಗಲಭೆ ಸೃಷ್ಟಿಸಿ ಬೈಫರ್ಕೇಟ್ ಮಾಡಿ ಹಿಂದೂ ಒಂದು ಕಡೆ ಆಗಬೇಕು, ಮುಸಲ್ಮಾನರು ಒಂದು ಕಡೆ ಆಗಬೇಕು, ನಾನು ಮತ ಪಡೆದು ಮತ್ತು ವಾಮ ಮಾರ್ಗದಿಂದ ಗೆಲ್ಲಿ ಮತ್ತು ರಾಜಕೀಯ ಪುನರ್ ಕಂಟಿನ್ಯೂ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋಂಥ ಅದು ದುರುದ್ದೇಶ ಇಟ್ಕೊಂಡು ಈ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗೆ ಹಾಗೂ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಕಮಿಷನರ್ಗೆ ಕೈಗೊಂಬೆಯಾಗಿ ಮಾಡಿ ಅವರನ್ನು ಬಳಸಿಕೊಂಡು ತಮ್ಮ ದುರುದ್ದೇಶವನ್ನು ಯಶಸ್ವಿಗೊಳಿಸಲು ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಇದಾರಂತ ನಮ್ಗೆ ಮೇಲ್ನೋಟಕ್ಕೆ ತಿಳಿದು ಬಂದಿದೆ, ಅದನ್ನು ಸಾರ್ವಜನಿಕರ ಮಾಹಿತಿ ಪ್ರಕಾರ। ಈಗ ನಾನು ಬಿಜಾಪುರ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗೆ ಮತ್ತು ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ಕಮಿಷನರ್ಗೆ 2 ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಧ್ಯಮದ ಮುಖಾಂತರ ಕೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೀನಿ। ಪ್ರಶ್ನೆ ನಂಬರ್ 1, ಈಗ ನಡೀತಿರುವ ಸೋಲಾಪುರ ರೋಡಿಗೆ ತಾವು ಮಾಡ್ತಿರೋದು ಕಾರ್ಯಾಚರಣೆ ಮಾಸ್ಟರ್ ಪ್ಲಾನ್ ಅಂಗವಾಗಿ ನಡೆದಿದೆಯೋ ಅಥವಾ ಇದು ರೋಡ್ ವೈಡ್ನಿಂಗ್ ಎನ್ಕ್ರೋಚ್ಮೆಂಟ್? ಅವರು ಕೊಡಬೇಕಾದ 2 ಉತ್ತರ ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ ಏನಿದೆ ಅಂದ್ರೆ, 1 ಇದು ರೋಡ್ ವೈಡ್ನಿಂಗ್, ರೋಡ್ ಎನ್ಕ್ರೋಚ್ಮೆಂಟ್ ಕಾರ್ಯಾಚರಣೆಯಲ್ಲಿ ಕೆಲಸ ನಡೀತಾ ಇದೆಯೋ ಅಥವಾ ಬಿಜಾಪುರ ನಗರದ ಮಾಸ್ಟರ್ ಪ್ಲಾನ್ ದಲ್ಲಿ ಈ ಕೆಲಸವನ್ನು ನಡೀತಾ ಇದೆಯೋ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಹಾಗೂ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ಆಯುಕ್ತರು ಉತ್ತರಿಸಬೇಕಾಗಿದೆ ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ। ಒಂದು ವೇಳೆ ಇದು ರೋಡ್ ವೈಡನಿಂಗ್
ಇಲ್ಲಿಗಲ್ ಎನ್ಕ್ರೋಚ್ಮೆಂಟ್ ತೆರವುಗೊಳಿಸುವ ಕಾರ್ಯಾಚರಣೆ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ವತಿಯಿಂದ ನಡೆದಿದೆ ಅಂದರೆ ಆಲಮಗೀರ್ ಶಾಹಿ ಈದ್ಗಾ CTS ನಂಬರ್ 688 689 ಅದು ಖಾಸಗಿ ಸ್ವತ್ತು. ಅದಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿಗಲ್ ಎನ್ಕ್ರೋಚ್ಮೆಂಟ್ ತೆರವುಗೊಳಿಸುವ ನೆಪದಲ್ಲಿ ತೆರವುಗೊಳಿಸಲಿಕ್ಕೆ ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಯಾವುದೇ ಮೂಲಿಗೂ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಆಗಲಿ ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ಆಗಲಿ ಟಚ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಬರುವುದೇ ಇಲ್ಲ. ಇಲ್ಲಿಗಲ್ ಎನ್ಕ್ರೋಚ್ಮೆಂಟ್ ಕಾರ್ಯಾಚರಣೆ ನಮ್ಮ ಮುಸ್ಲಿಂ ಮುತ್ತೈದಾ ಕೌನ್ಸಿಲ್ MMC ಹಾಗೂ ಆಲಮಗೀರ್ ಶಾಹಿ ಈದ್ಗಾ ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್ ಕಮಿಟಿ ಅಂತ ಹಾಗೂ ಬಿಜಾಪುರ ಶಹರದ ಎಲ್ಲ ನಾಗರಿಕರ ವತಿಯಿಂದ ಒಂದು ನಾವು ಅಪೀಲ್ ಮಾಡಿದ್ದು. ಅದರ ತಫ್ಸೀಲ್ ಈಗಾಗಲೇ ಗುರುಗಳು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಆಲಮಗೀರ್ ಶಾಹಿ ಈದ್ಗಾ ಇದು ನಮ್ಮ ಸೋಲಾಪುರ ರೋಡಿನ ವಾಟರ್ ಟ್ಯಾಂಕ್ ಇತ್ತಲ್ಲ ಓಲ್ಡ್, ಆ ವಾಟರ್ ಟ್ಯಾಂಕ್ ದಿಂದಲೇ ಬಿಜಾಪುರದ ಎಲ್ಲ ಜನರಿಗೆ ನೀರು ಇದು ಆಗ್ತಿತ್ತು, ಸರಬರಾಜು ಆಗ್ತಿತ್ತು. ಆ ವಾಟರ್ ಟ್ಯಾಂಕ್ ಒಂದು ಈದ್ಗಾದ ಮೇಲೆ ಕಟ್ಟಿದ್ದೆ. ಆ ಈದ್ಗಾವನ್ನು ಆಲಮಗೀರ್ ಅವರ ಮೊಘಲ್ ದೊರೆಯಾದ ಔರಂಗಜೇಬರು 1687, 86, 87 ಕಟ್ಟಿದ್ದು. ಅದನ್ನು ಈಗ ಹೆಡ್ ಕ್ವಾರ್ಟರ್ದವರು ಯೂಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದು ಸಾಕಷ್ಟು ವರ್ಷದಿಂದ, ಸುಮಾರು 325 ವರ್ಷಗಳಿಂದ ಮುಸ್ಲಿಮರಲ್ಲಿ ನಮಾಜ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಯಾವುದೇ ಅಲ್ಲಿ ತೊಂದರೆ ಇಲ್ಲ. ಎಲ್ಲ ಹಿಂದೂ ಮುಸಲ್ಮಾನರು ಒಂದುಗೂಡಿ ವರ್ಷದಲ್ಲಿ 2 ಸಲ ನಮಾಜು ಬೀಳ್ತೇವೆ. ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಸಣ್ಣ ಮಸೂತಿ ಇದೆ, 5 ಹೊತ್ತು ನಮಾಜ್ ಆಗುತ್ತೆ. ಬಟ್ ಈವರೆಗೂ ಅಲ್ಲಿ ಯಾವುದೂ ತೊಂದರೆ ಇಲ್ಲ. ಆದರೆ ಈಗ ರಸ್ತೆ ಅಗಲೀಕರಣದ ನೆಪ ಒಡ್ಡಿ ಅದಕ್ಕೇನೋ ನುಕ್ಸಾನ್ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋದೇ ಒಂದು ಹುನ್ನಾರ ನಡೆದಿದ್ದು ನಮ್ಮ ಗಮನಕ್ಕೆ ಬಂದಾಗ ನಾವು ಮಾನ್ಯ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಬಂದೆವು. ತಮಗೆ ತಿಳಿಸೋದೇನೆಂದರೆ ಈದ್ಗಾ ಅದ ಅಂತೇಳಿ ಆ ರೋಡ್ ಆಗಿತ್ತು. ಈದ್ಗಾನೇ ಅದಕ್ಕೊಂದು ಬೇಸು. ಈಗ ನಿಮ್ಗೆ ರೋಡು ಹೆಚ್ಚು ಮಾಡೋದಿತ್ತಂದ್ರೆ ಈಗಿನ SP ಆಫೀಸ್ ಇದೆಲ್ಲ ಅದರದ ಕಂಪೌಂಡ್ ನೀವು ಕಂಟಿನ್ಯೂ ಮಾಡೋದಲ್ಲಿ ನಿಮ್ಗೆ ಸಾಕಷ್ಟು ಎಷ್ಟು ರೋಡ್ ಬಿಡ್ತಬೇಕು ಅಷ್ಟು ಸಿಗುತ್ತೆ. ಅಲ್ಲಿ ಇರುವ ಮುಂದಿನ ಕಟ್ಟಡಗಳು ಎಲ್ಲ ಓಲ್ಡ್ ಕಟ್ಟಡಗಳು, ಯಾವುದು ಹೊಸ ಕಟ್ಟಡ ಆಗಿಲ್ಲ ಅಲ್ಲಿ. ಅದು ಯಾಕಂದ್ರೆ ರೋಡ್ ವೈಡ್ನಿಂಗಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಾ ಅದರ ಮಾಲೀಕರು ಇನ್ನೂವರೆಗೆ ಅದಕ್ಕೆ ಟಚ್ ಮಾಡಿಲ್ಲ. ಅವರು ಕಾಯ್ಕೋತ್ಕೋತಾರೆ ಆ ರೋಡ್ ವೈಡ್ ಮಾಡಿ, ಅದು ಅವ್ರದ್ದು ಮನೆ ಹೋಗಿ ಅವ್ರಿಗೆ ಕಾಂಪೆನ್ಸೇಷನ್ ಸಿಕ್ಕರೆ ರೋಡು ಆಗುತ್ತೆ ಪರ್ಮನೆಂಟ್. ಅದನ್ನು ಬಿಟ್ಟು ಇದೀಗ ತನ್ನದೇ ಆದ ಒಂದು ಸೈಡ್ದೊಳಗಿದೆ ಅದಕ್ಕೆ ಡಿಸ್ಟರ್ಬ್ ಮಾಡಿ ಎಲ್ಲೋ ಒಂದು ಹುನ್ನಾರ ಏನಪ್ಪ ಬಿಜಾಪುರದಲ್ಲಿ ಕಮ್ನಲ್ಲಿ ಇದು ಕೊಡ್ಬೇಕಂತ ವಿಚಾರ ಇದೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಮಾತು ಸ್ಪಷ್ಟಪಡ್ಬೇಕಂದ್ರೆ ಈದ್ಗಾ ಆಲಮಗೀರ್ ಶಾಹಿ ಈದ್ಗಾದೇನು ಇಶ್ಯೂ ಇದೆ ಅದು ಹಿಂದೂ ಮುಸಲ್ಮಾನ್ ಇಶ್ಯೂ ಅಲ್ಲ. ಹಿಂದೂ ಮುಸಲ್ಮಾನಕ್ಕೆ ಏನೂ ಸಂಬಂಧ ಇಲ್ಲ. ಅದು ಅಲ್ಲಿ ಇರುವ ಒಂದು ಕಮಿಟಿ ಮತ್ತು ಪೊಲೀಸ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ನಲ್ಲಿ ನಡೆದಿದ್ದ ಒಂದು ಸಮಸ್ಯೆ ಆಗಿದೆ. ಅದು ಈಗಾಗಲೇ ಹೈಕೋರ್ಟ್ನಲ್ಲಿದೆ ಅದರ ಇದು ವಿಷಯ. ಹೈಕೋರ್ಟ್ನಲ್ಲಿ ಅದರ ಮೇಲೆ ಸ್ಟೇ ಇದೆ, 2 ಸ್ಟೇ ಇದಾವೆ, 688, 689, 686 ಇದ್ದಾಗಲೂ ಯಾರೇ ಒಬ್ಬರು ಒಂದು ತಮ್ಮದೇ ಆದ ಒಂದು ಕೆಲಸ ಮಾಡೋದು ಬಿಜಾಪುರೊಳಗೆ ನಡೆದಿದೆ. ಅದಕ್ಕೊಂದು ಕಮ್ಯುನಲ್ ಕಲರ್ ಕೊಡ್ತಾರೆ. ನಾ ಎಲ್ಲ ಬಿಜಾಪುರದ ನಾಗರಿಕರಿಗೆ ಇಲ್ಲಿ ಹಿಂದೂ ಮುಸಲ್ಮಾನ ಅಣ್ಣ ತಮ್ಮರ ಗತೆ ಇರ್ಕೋತ ಬಂದೆವು. ಇದಕ್ಕೆ ಯಾವುದಕ್ಕೂ ನೀವು ತಲೆಗೂಡದೆ ಆ ಈದ್ಗಾವನ್ನು ಉಳಿಸುವುದು ನಮ್ಮ ಕಾರ್ಯದ ನಿಮ್ಮ ಎಲ್ಲರ ಕರ್ತವ್ಯ ಆಗಿದೆ. ಅದೊಂದು ಐತಿಹಾಸಿಕ ಕಟ್ಟಡ. ಇತಿಹಾಸದ ಎಷ್ಟು ಬುಕ್ಸ್ ನೀವು ತೆಗೆದು ನೋಡ್ರಿ, ಇತಿಹಾಸದ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಗೆಜೆಟ್ಸ್ ತೆಗೆದು ನೋಡ್ರಿ, ಗೌರ್ಮೆಂಟ್ ರೆಕಾರ್ಡ್ಸ್ ತೆಗೆದ್ರೆ ಅದು ಆಲಮಗೀರ್ ಶಾಹಿ ಈದ್ಗಾ ಅದರ ವಿಸ್ತೀರ್ಣದ ಯಾವಾಗ ಕಟ್ಟಿದ್ರು, ಹ್ಯಾಂಗೆ ಕಟ್ಟಿದ್ರು, ಯಾವ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ಅಲ್ಲಿ ಈದ್ಗಾ ಕಟ್ಟಿದ್ರು ಅನ್ನೋ ನಿಮ್ಗೆ ಡೀಟೇಲ್ಸ್ ಸಿಗ್ತಾರೆ. ಇದೆಲ್ಲ ಇದ್ದಾಗೂ ನಾವು ಕಾನೂನು ಬಾಹಿರವಾಗಿ ಅಲ್ಲಿ ಏನಾರ ಆಕ್ಟಿವಿಟಿ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋದಲ್ಲಿ ಈ ಬಿಜಾಪುರದ ಹಿಂದೂ ಮುಸಲ್ಮಾನರು ಎದ್ದು ಆ ಕೆಲಸವನ್ನು ನಾವು ನಿಂದಿಸ್ತೇವೆ ಅನ್ನೋದು ಇದು ನಾವು ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ಗಮನಕ್ಕೆ ಆಲ್ರೆಡಿ ತಂದಿದ್ದೇವೆ. ಇದು ಬರೀ ಮುಸಲ್ಮಾನರು ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಹೋರಾಡ್ತಾರೆ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಬೇಡ್ರಿ. ಸಾಕಷ್ಟು ಹಿಂದೂಗಳ ಭಾವನೆಗಳನ್ನು ಅದ್ರ ಕೂಡ ಕೂಡಿದ್ದೇವೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ವಾಟರ್ ಟ್ಯಾಂಕ್ ಅದ. ಈಗಾದರೂ ಅಲ್ಲಿ ನಾವು ನಮ್ಮ ಮಸೂತಿಯಿಂದ ಅಲ್ಲಿ 10 ತೊಟ್ಟಿ ಇಟ್ಟಿದ್ದೇವೆ ನೀರಿನ. ಸುಮಾರು 30 ವರ್ಷದಿಂದ ಅಲ್ಲಿ ನೀರು ಒಯ್ತಾರೆ. ಅಲ್ಲಿ ನೀರು ಒಯ್ಯುವಾಗ ಎಲ್ಲರೂ ಮುಸಲ್ಮಾನ್ ಇಲ್ಲ. ಹೆಚ್ಚಿನ ಜನ ನೋಟಿಸ್ ಕೊಟ್ಟಾರ ಅವರು, ನಮಗೆ ಏನೂ ನೋಟಿಸ್ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. ಅದೇನಿದೆ ಎಲ್ಲೋ ಅವರು ಅದು ಹೆಡ್ ಕ್ವಾರ್ಟರ್ದ ಇದ್ರೊಳಗಿದೆ ಇರುವುದರಿಂದ ಅವರು ನಮಗೆ ಪಾರ್ಟಿ ಮಾಡ್ಲತ್ತೆ ಹಿಂಗೇನ್ರಿ ತಿಳಿದಿರ್ತಾರೆ. ಆದ್ರೆ ನಾವು ಆಲ್ರೆಡಿ ಪಾರ್ಟಿ ಇದೆ. ಉತಾರಿ ಒಳಗೆ ನಮ್ಮ ಹೆಸರು ಬಂದಿದೆ ಆಲಮಗಿರಿ ಶಾಹಿ ಈದ್ಗಾ ಅಂತೇಳಿ. ಉತಾರ ತೆಗೆದು ನೋಡ್ರೆ 688, 69 ಅದಕ್ಕೂ ಹುನ್ನಾರ ಹಾಕಿ ಅದು ನಮ್ಮ ಹೆಸರು ತೆಗೆದು ಪ್ರಯತ್ನ ನಡೀತಾ ಇದೆ. ರಾಜಕೀಯ ಷಡ್ಯಂತ್ರ ಇದೆ, ಎಲ್ಲೋ ಒಂದು ರಾಜಕೀಯ ಷಡ್ಯಂತ್ರನೂ ಇದೆ. ಬಿಜಾಪುರದಲ್ಲಿ ಇರುವ ಒಂದು ಶಾಂತಿಯನ್ನು ಭಂಗ ಮಾಡುವ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಇದೆ ಅಂತ ನಮ್ಗೆ ಅನಿಸ್ತಾ ಇದೆ. ನೀವು ಮಾಧ್ಯಮದವರು ಇದಕ್ಕೆ ತಡೆ ಒಡ್ತೀರಿ ಅಂತ ನಾನು ಹೇಳ್ತೀನಿ. ಇಲ್ಲ, ಅದೆಲ್ಲ ನಮ್ಗೆ ಹೇಳಕ್ಕಾಗಲ್ಲ. ನನ್ಗೆ ಇದಕ್ಕೆ ರಾಜಕೀಯ ಮಾಡು ನಮ್ದು ಇಚ್ಛಾ ಇಲ್ಲ. ನಮ್ಗೆ ಈದ್ಗಾ ಉಳಿಯೋದಾಗಿದೆ. ಸರ್, ಪದೇ ವಕಫ್ ಜಮೀನ್ಗೆ ತಗೊಂಡು ನಮ್ಮ MLA ಅವರು ಸ್ಟೇಟ್ಮೆಂಟ್ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಬಟ್ ವಕಫ್ದವರು ಇನ್ನೂ ಯಾವುದು ನೋಡಿ, ವಕಫ್ ಈಸ್ ಆಲ್ಸೋ ಪಾರ್ಟ್ ಆಫ್ ಗೌರ್ಮೆಂಟ್. ವಕಫ್ ಈಸ್ ಆಲ್ಸೋ ಪಾರ್ಟ್ ಆಫ್ ಎಲ್ಲೋ ಈಗ ನೀವು ಹೇಳಾಗ್ತಿರಲ್ಲ ಅಂಥವ್ರು ಅದಕ್ಕೆ ಹೈಜಾಕ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಾಕ್ತಾರೆ. ಅವ್ರಿಗಿರುವ ಅಧಿಕಾರವನ್ನು ದುರುಪಯೋಗ ಪಡಿಸ್ಕೊಂಡು ನಾವು ವಕಫ್ ಹೈಜಾಕ್ ಮಾಡಬೇಕು. ವಕಫ್ ಅಂದ್ರೆ ಏನು, ವಕಫ್ ಯಾಕೆ ಬೇಕು? ವಕಫ್ ಒಂದು ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಷನಲ್ ಸ್ಯಾಂಕ್ಷನ್ಡ್ ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಟ್ ಇದೆ. ಅದಕ್ಕೆ ಯಾವನೋ ಒಬ್ಬನು ಹೇಳೋದ್ರಿಂದ ಆಗಲ್ಲ. ಈ ದೇಶದ ದೊಡ್ಡ ಸಂಸ್ಕೃತಿ ಇದೆ. ಒಂದು 4 ಮಂದಿ ಏನಾರ ಒಂದು ಮಾಡಿದ್ರೆ ಇದು ಆಗಂಗ್ಲತ್ತ. ಈ ದೇಶದ ಸಂವಿಧಾನ, ಈ ದೇಶದ ಕಾನೂನು ಮ್ಯಾಗ ನಮ್ಗೆ ಅಟಲ್ ಭರೋಸೆ ಇದೆ. ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ಮ್ಯಾಗೂ ನಮ್ಗೆ ಅಟಲ್ ಭರೋಸೆ ಇದೆ. ಈದ್ಗಾ ಉಳಿಸೋದು ಒಂದೇ ನಮ್ದು ಇದು ಇವತ್ತಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇದೆ. ಬೇರೆ ಯಾವುದೇ ವಿಚಾರಕ್ಕೆ ನಾವು ಇದು ಕೊಟ್ಟು ಮತ್ತೆ ಅವ್ರಿಗೆ ಒಂದು ಇದು ಹಾಕ್ದಂಗೆ ಆಗ್ತದೆ, ಹುಲ್ಲು ಹಾಕ್ದಂಗೆ, ಅದು ನಮ್ಮದು ವಿಚಾರ ಇಲ್ಲ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು.
एसएस न्यूज से जुड़े हर लेटेस्ट जानकारी के लिए हमारे यूट्यूब चैनल एसएस न्यूज को सब्सक्राइब करें। सबसे पहले न्यूज देखने के लिए बेल आइकन पर प्रेस करना बिल्कुल भी ना भूलें। अगर इस चैनल से जुड़े हर नए मुद्दे आपको पसंद आए, हमारे वीडियोस को लाइक और शेयर जरूर करें और लगातार अपडेट के लिए देखते रहिए एसएस न्यूज।